मोठ्या डोळ्यानं पाहतो, मोर्चे काढत आहोत, आंदोलन करत आहोत. हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचं निवेदन दिलं. त्यांनी डायरेक्ट 14 तारखेला अधिवेशन संपणार ही घोषणा करून टाकली. कारण यावेळेस 36 जिल्ह्याचे लोक नागपूरला पोहोचणार होते. भाई प्रदीप मोरेंच्या नेतृत्वामध्ये, भूमिमुक्ती मोर्चाच्या नेतृत्वामध्ये 36 जिल्ह्याचे लोक पोहोचणार होते. खुफिया रिपोर्ट गेला, CIDचा रिपोर्ट गेला, LCBचा रिपोर्ट गेला, खुफिया रिपोर्ट गेला. त्यांना माहित होतं की त्या ठिकाणी जरांगे पाटलासारखं आंदोलन त्या ठिकाणी तयार होणार आहे. त्यांच्या थैलीत अतिक्रमणधारकांच्या काय असेल हे माहिती नाही. मी तर म्हणतो दगड ठेवा, तुमच्या खिशात दगड ठेवा. आला म्हणजे ठोकला, आला म्हणजे मारा. नक्षलवाद कशामुळे झाला? नक्षलवाद कशामुळे झाला? शोषितांच्या, अन्यायाच्या, पीडितांच्या अधिकारासाठी नक्षलवाद पैदा झाला. शोषितांच्या, पीडितांच्या या हक्कासाठी नक्षलवाद या देशामध्ये जागृत झाला. त्या पोराचं एक प्रकरण आहे, 56 प्रकरण अतिक्रमण त्या ठिकाणी आहे पोराचं. त्या ठिकाणी भूखंडाचा प्रश्न आहे पोराचा. ते गजानन जाधव लढत आहे, गजानन हेरोडे लढत आहेत. कितीतरी लढत आहेत, कित्या वर्षापासून आमरण उपोषण करतायत. त्या ठिकाणी त्यांना न्याय नाही. गजानन राव, न्याय नाही तर कुठं गेला डायरेक्ट सगळ्याला खलास करायचं. ताकद ठेवा, ही ताकद ठेवा मित्रांनो, त्याशिवाय जमणार नाही. मोर्चामध्ये आंदोलन करणं हा आमचा न्यायिक अधिकार आहे. कलम 17 22 भारतीय संविधानाचा आम्हाला अधिकार, बोलण्याचा अधिकार, मागण्याचा अधिकार, चिन्हण्याचा अधिकार, याचा अधिकार आहे. या भारताच्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे. भारतीय कलम 17 ते 19 सांगते, भारतीय संविधानाची कलम 17, 19, 29, 31 पर्यंत सांगते की इथल्या प्रत्येक मातीवर दुर्लक्षित समाजाचा अधिकार आहे. जो दुर्लक्षित आहे, ज्याच्याकडे खडकी भरण्याचं साधन नाही, त्यांनी त्या साधनाचा कुशल वापर करावा. हे कलम 17 सांगते, फंडामेंटल राईट सांगते, फंडामेंटल राईट सांगते. मग फंडामेंटल राईट सांगते, त्या फंडामेंटल राईटची जर पायमल्ली होत असेल तर का बांगड्या भरता? आता बांगड्या भरता? आंबेडकरी आंदोलन कुचकामी ठरलेले आहे. आंबेडकरी आंदोलन कुचकामी ठरलेले आहे. पाहतो एक विषय टाकतात की अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे. आंबेडकर